मित्रांनो नमस्कार. बघितलं ना, यावर्षी द्राक्षाचे रेट कशी गबागब वाढत चालली. जसं जसं ऊन वाढत जाईल तसे द्राक्षाचे रेट पण वाढत जातील. लक्षात घ्या बऱ्याच मित्रांनो, त्याच्यात मी पण आलोच. अर्थात माझ्याकडे एकच सुधाकर सीडलेसचा प्लॉट होता, तो पण लेट होता. कमी माल आलाय आणि त्या कमी मालाला पण चांगले दर मिळतील. रेग्युलर पैसे थोडेफार इकडे तिकडे होऊन जातील. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी ज्या द्राक्ष बागांकडे नंतर कमी आले किंवा नाहीच आले लेटचे प्लॉट, त्याच्यावर लक्ष नाही दिलं. त्या शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी 100% फटका बसणार आहे. त्यांनी यावर्षी एप्रिलमध्ये त्या प्लॉटांची चांगली काळजी घ्या. थोडंफार खर्च होईल, पण त्या प्लॉटांवर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. एप्रिल छाटणी नियोजन इतकं महत्वाचं राहतं ना मित्रांनो. आता पुढचं आपण तर सांगू नाही शकत की पाऊस येईल की जास्त येईल किंवा काय लवकर येईल मागच्या वर्षी सारखा, किंवा येणारच नाही की लेट येईल. हे कोणीच नाही. हवामान तज्ञ बिज्ञ हा काही विषय नाही. फक्त अंदाज देतात ते. एखादा तुक्का लागला, हे बघा मी ते मागचा असा अंदाज दिला होता, हे ते करता म्हणता चालतं काय. आपल्याकडे ती तेवढी भयानक एवढी स्टँडर्ड सिस्टीम ऑस्ट्रेलिया सारखी किंवा जर्मनी अमेरिका यांच्यासारख्या सिस्टम आपल्याकडे नाही पावसाचा अचूक अंदाज देणाऱ्या. तिथं म्हणजे अचूक अंदाज देणाऱ्या अशा वेबसाईट आहे की त्या इतक्या बाजूने इतक्या मिनिटांनी इतक्या मिलीमीटर पाऊस आज आपल्याकडे पडणार आहे. खेडगावला पडणार आहे का, बोपेगावला किंवा अमुक तालुक्यात का अमुक जिल्ह्यात अमुक गावाला किती एमएम पडणार आहे, हे परफेक्ट त्या साईड्स तिथल्या सांगत्या. तसे आपल्याकडे ते रडार उपलब्ध नाहीये. आपल्याला तो अंदाज फक्त एक अंदाज म्हणून लोकांना एक आता सोयाबीन पेरा आणि मग नंतर हे पेरा आणि 8 दिवसांनी पेरा, काम आवरून घ्या, हे सांगणं म्हणजे हवामान अंदाज नाही राहत. परफेक्ट हवामान अंदाज हा फोरकास्ट येतं. इतक्या तारखेला इतक्या वाजता आपल्याकडं पाऊस येणार आहे आणि तो इतक्या एमएम होणार आहे, याला म्हणतात ते फोरकास्ट सांगणं. ते काय आपल्याकडं शक्य नाही. मागच्या वर्षी कोणत्याही तज्ञानं सांगितलं नव्हतं का मे मध्ये 15 मे पासून तुमच्याकडे पाऊस चालू होईल आणि द्राक्षाच्या छाटण्या लवकर आवरून घ्या, एकाने सांगितलं नव्हतं. हे फक्त अंदाज बांधत होते, चाललंय. तर यावर्षी आपणच सावध होणं की आपले प्लॉट खाली झाले, थोडा व्यवसाय येऊन तर. आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांचं एक शास्त्र आहे, छाटला का प्लॉट पाणी तोडणं, त्याला विसावा द्यायचं म्हणजे डायरेक्ट पाणी तोडायचं असं नाहीये. त्याला उलट पाणी द्या. त्याला भूक खूप वाढते प्लॉटची. खाली झाला प्लॉट त्याची भूक खूप वाढते, त्याला पाणी द्या. ऑटोमॅटिक अन्नद्रव्य ओढून घ्यायची त्याची तयारी होती. अन्नद्रव्य ओढतं. बऱ्याच जण आता इथ्रेल मारा, इथ्रेलने पानगळ करून घ्या. पानगळपेक्षा अन्नद्रव्य झाडात परत जातील आणि चांगली फूट एकसारखी होईल. बऱ्याच जणांनी यंदा रिनोव्हेशन केलंय. ज्यांनी जे सावध आहे ना, त्यांनी रिनोव्हेशन करून पुढच्या वर्षीची तयारी आतापासूनच त्यांनी चालू केली. बोध फोडणं, व्यवस्थित मशागत करणं, प्लॉटची पूर्ण तयारी, प्लॉटला एकदम ताजेतवानं करणं, हे काम आपल्यालाच करायचं आहे. आणि दुसरं कोणी तुम्हाला सांगायला येणार नाही. आपण ठेवला कन्सल्टंट, तो येईल भाऊ ही पावडर मार, हे PGR वापर, ते कर, एवढं सांगाल. आतापासूनची एप्रिल छाटणी पूर्व तयारी ती आपल्यालाच करायची आहे. ज्यांना शक्य असेल ते शेणखत, काही भुसा, त्याला मायक्रोन्यूट्रन डोस, सुपर फॉस्फेट म्हणा, काही भरखत म्हणा, हे देऊन आणि ती तयारी आतापासूनच आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि एप्रिल छाटण्यामध्ये सगळ्या गोष्टींवर एकदम बारीक लक्ष, काडी विरळणी, सपकियन, त्याच्यानंतर आपल्या गर्भधारणेसाठी लागणाऱ्या ज्या फवारण्या, व्यवस्थित त्याचा टायमिंग, फवारण्या करतो आपण. भरपूर लोक मी लेवसेन वापरलं, मी रेसिल वापरलं, मी अमुक 6B वापरलं, धमुक वापरलं, तमुक वापरलं, CPP वापरलं, काही नाही असं सांगतं लोक. पण त्याचा टायमिंग साधला का, कितव्या दिवशी, आता एखाद्या शेतकऱ्याचं पाहून त्याने मारलंय अमक्या दिवशी, अरे पण त्याची जमीन पाय, त्याची जमीन कशी आहे, त्याचं पाण्याचं नियोजन कसं आहे, हे सगळं पाहून. आणि प्रत्येक बागेमध्ये स्टेज ही वेगवेगळी दिवसांनी येते. काही लाल जमिनीत वेगळ्या दिवसाला स्टेज येते, काळ्या जमिनीत वेगळ्या दिवसाला स्टेज येते. तर हे तपासून आपण स्वतःच
त्याच्यातून शिकून आणि इतक्या दिवसाला हे केलं पाहिजे. कसं वातावरणावर मागच्या वर्षी तुम्ही 22व्या दिवशी अमुक औषध मारलेलं असेल तर या वर्षी ते 22व्या दिवशी त्याची स्टेज येईलच याची काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या. आणि एप्रिल छाटणीची पूर्वतयारी आता बघा, गबागब लोक पैसे घेऊन राहिले. ज्यांनी मागच्या वर्षी चांगले कामं केले द्राक्षामध्ये एप्रिलमध्ये, आरली होते काही कलर व्हरायट्या, अपवाद आहे तो विषय नाही काही, आपल्याला त्याच्याबद्दल नाही बोलायचं. पण हीच तयारी आपल्याला आतापासून जर केली, एप्रिल ही 70% द्राक्ष बागेचा पाया हा एप्रिलमध्ये रोवला जातो. बाकी 30%च काम तुम्हाला ऑक्टोबरमध्ये करायचंय. त्याच्यामुळे यामध्ये विचारा, कमेंटमध्ये विचारा किंवा काही सूचना असेल ती सांगा का आपल्याला पुढचा व्हिडिओ असा बनवा, ह्या टॉपिकवर बनवा. आपण तज्ज्ञ लोकांचं परत मार्गदर्शन घेऊन अजून काहीतरी नवीन त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करून आणि एखादा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या माहितीसाठी परत बनवू. धन्यवाद. लोकांपर्यंत शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.